जय जय विष्णू जय हरी विष्णू म्हणावं जय जय विष्णू जय हरी विष्णू 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 दोन काळे जरा जय हरी विष्णू जय जय विष्णू 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 जय विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय जय विष्णू जय हरी विष्णू जय हरी विष्णू जय हरी विष्णू जय हरी विष्णू जय 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 विष्णू जय जय विष्णू जय जय विष्णू जय 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 हरी विष्णू जय हरी विष्णू जय हरी विष्णू जय 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 विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय हरी जय जय विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय 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 विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय हरी जय जय विष्णू जय हरी विष्णू जय जय विष्णू जय जय विष्णू जय हरी विष्णू जय जय 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 विष्णू जय हरी विष्णू जय जय आदिनारायण भगवान महाविष्णू यांच्या चरणकमली वंदन सगळे आपण करूया. आजच्या या तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा या स्थानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व देवदेवतांना वंदन. जे अधिष्ठान आपण मानलेलं आहे समोर गोपाल कृष्णाला वंदन. शेजारी जवळ असलेल्या ग्रामदैवत कसबा गणपती त्यालाही वंदन. जोगेश्वरीकडे आपल्या जवळ आहे ग्रामदेवी तिलाही वंदन. आणि ज्या ज्या कोणी या आजूबाजूला त्या देवता असतील त्या सर्वांना वंदन आवाहन. आणि श्रोते असती जनार्दन महाविष्णूंचं स्वरूप असलेले सर्व श्रोतेगण त्यांनाही अभिवादन करून माझे दोन्ही साथीदार आजच्या या तिसऱ्या दिवसाचं प्रवचन पुष्प आपण सुरू करूया. कालपर्यंत आपण पाहिलं की भगवान महाविष्णूंचं शांताकारं भुजगशयनं याच्यावरचं थोडंसं चिंतन आपण काल बघितलं. आज मुद्दामून मी असा विषय ठेवलेला आहे की आज रविवार आहे, भानुवासर म्हणजे सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे आज जी मंडळी येतील त्यांना सुट्टी नक्की आहे म्हणून ती येतील, तर त्यांच्यापर्यंत एक चांगला मेसेज आजच्या या प्रवचनाबद्दल पोहोचावा म्हणून नक्की हे विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर आम्हाला काय फायदा आहे हा विषय मी आज डोळ्यासमोर ठेवला. मुळामध्ये असं आहे की धर्मशास्त्राने किंवा सर्व पुराणांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की कोणतेही जर का तुमच्याकडनं काही पातक घडलं तर त्याच्याकरता प्रायश्चित्त हे घ्यावं लागतं. समजा आम्हाला भागवत सप्ताह करायचा आहे, तीर्थयात्रा करायची आहे किंवा आणखी काही संविधा स्वाकार करायचा आहे, गायत्री पुरस्चरण करायचं आहे, कुठल्या देवाची प्रतिष्ठापना करायची आहे, असं काही जर का विशेष कार्य आम्हाला जर का करायचं असेल तर धर्मशास्त्राचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रायश्चित्त घेऊन आधी शुद्धीकरण केलं पाहिजे. मग लहानपणापासून जन्माला आल्यापासून आजपर्यंत कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीराकडून, वाचिक म्हणजे वाणीकडून आणि मानसिक म्हणजे मनाकडून जी जी पातकं माझ्याकडनं आजपर्यंत झालेली आहेत
या सगळ्या पापांकरता प्रायश्चित्त विधी नावाचा आपल्याकडे विधी आहे आणि तो अनेक वेळेला केला जातो. पण अशी काही पातक आहेत सांगितलेली की त्या पापांच्या शुद्धीकरता कोणतेही प्रायश्चित्त आपल्याकडे उपलब्धच नाही. अमुक काही जर का पातकं झाली तर त्याच्याकरता काय प्रायश्चित्त घ्यायचं असं सगळीकडे प्रायश्चित्त इंदू शेखर म्हणून एक ग्रंथच आहे आपल्याकडे. त्या ग्रंथाचं नावच आहे प्रायश्चित्तेंदू शेखर. म्हणजे अनेक विध झालेल्या पातकांवर काय प्रायश्चित्त याच्यावरती 350-400 पानी ग्रंथ उपलब्ध आहे. पण या सगळ्या प्रायश्चित्तांमध्ये त्यांनी शेवटी असंही म्हटलेलं आहे की अशी काही प्रायश्चित्त आहे की अशी काही पाप आहेत की ज्यांच्यावर आजपर्यंत प्रायश्चित्त आम्ही शोधू शकलेलो नाहीये. त्याला काही प्रायश्चित्तच नाही. तर अशी जी काही पाप आहेत की ज्यांच्याकरता कोणतंही प्रायश्चित्त नाही, अशा पापांच्या शुद्धीकरता हे विष्णू सहस्रनाम अत्यंत उपयुक्त आहे. ज्या पापांकरता शुद्धीकरता प्रायश्चित्त म्हणून काहीही उपाय नाही, अशा पापांकरता भगवान विष्णूंचं हे सहस्रनाम स्तोत्र म्हणणं याच्या इतका सुंदर उपाय नाही. म्हणून शृणु पाप भयापहम त्याच्यातलं पहिलंच वाक्य आहे शृणु पाप. कशा करता विष्णू सहस्रनाम म्हणायचंय? पहिली गोष्ट पाप नाश. पाप किती प्रकारचे आहेत? 3च प्रकारची पातकं आपल्याकडनं होतात. कशी होतात? एक तर कायिक पातकं म्हणजे शरीराकडून पातकं होतात. दुसरी होतात वाचिक पातकं आणि तिसरी होतात मानसिक पातकं. शरीराकडून जे करू नये ते घडलं तर ते पाप आहे. ज्याचा निषेध केलेला आहे हे करू नये अशा गोष्टी आपल्याकडनं घडल्या की त्याला पाप म्हटलेलं आहे. वाणीचा उपयोग आहे चांगलं बोलणं, स्तुती करणं. आम्ही जर का वाणीने निंदा करू लागलो कोणाची तर त्या निंदे इतकं पातक नाही कोणाचं. आणि माणसाचा स्वभाव असा आहे की निंदा केल्याशिवाय त्याची जीभ स्वस्त बसतच नाही. मग असं पातक. आणि दुसरी गोष्ट की आमच्या मनामध्ये अशी काही पातक उगाचच दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर किंवा वाईट भावना मनामध्ये निर्माण होणं. व्यक्त नाही केलंय आम्ही, पण आमच्या मनात तो विचार येऊन गेला तर मानसिक पातक झालं. मग मनाची पातकं, शरीराची पातकं आणि वाणीची पण पातकं, या सगळ्या पातकांना एकाच वेळेला शुद्धीकरण मिळवून देणारं आपलं रसायन कुठलं असेल तर विष्णू सहस्रनाम. म्हणून पहिलं त्याचं फल आहे शृणु पाप भयापहम. पाप नाहीसं करायचं असेल विष्णू सहस्रनाम. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यमदरबारी जेव्हा जायचंय तेव्हा आपल्या बरोबर काय येणार आहे मला सांगा. तुमच्याकडे तो श्लोक नाही का गरुड पुराणामध्ये? धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे, धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे. मी इथनं निघालो वरती यमाकडे जायला, भरपूर मी धन मिळवलं. काय झालं ते धन कुठे राहिलं? सगळं धनानि भूमौ जमिनीवरच राहिलं. ते माझ्याबरोबर आलं नाही. बरं मी गाय पाळली होती, कुत्रा पाळला होता, मांजर पाळली होती, हे सगळे माझ्याबरोबर आले का? पशवश्च गोष्ठे ते त्यांच्या गोठ्यातच राहिले, ते आले नाही माझ्याबरोबर. मी निघालो यमलोकी. बरं जिच्या बरोबर मी 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष संसार केला ती माझी भार्या, ती माझ्या बरोबर आली का? भार्या गृहद्वारे. ती मला सोडायला फक्त आमच्या घराच्या दरवाजापर्यंतच आली हो, त्याच्या पुढे ती आलीच नाही माझ्याबरोबर. भार्या गृहद्वारे. ज्या परिवारामध्ये मी राहिलो लहानपणापासून, जो माझा परिवार होता, हा सगळा परिवार माझ्याबरोबर कुठपर्यंत आला? जनाः स्मशाने. त्यांनी मला तिथपर्यंत येऊन सोडलं. पुढे काय? माझा देह एकटाच राहिला. देहश्चितायाम. देह उचलला, चितेवरती ठेवला. परलोक मार्गे. आता निघालो परलोक मार्गे. कोण आला माझ्या बरोबर?
सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये उत्तर दिलंय. कर्मानुगो गच्छति जीव एकः. कर्मानुगो गच्छति जीव एकः. मी आयुष्यामध्ये चांगलं वाईट जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माची पुंजी घेऊनच मी यमलोकी गेलेलो. बस माझ्याबरोबर काही चाललं नाही. एक तर माझं पाप किंवा माझं पुण्य या दोनच गोष्टी माझ्याबरोबर परलोकी आल्या आणि नवे नवे तर त्या पुढच्याही जन्मी मला उपयोगी पडणार आहेत. कारण त्यानुसारच जन्म मिळणार आहे. पुन्हा पाप भोगायचा असेल तरी तसा जन्म, पुण्य भोगायचं असेल तरी तसा जन्म. म्हणून दोनच गोष्टी माझ्या बरोबर आल्या. मग माझ्या बरोबर पाप येऊ नये या जन्मामध्ये असं ज्याला वाटतं ना त्यांनी नित्य विष्णू सहस्रनाम म्हणावं. पाप निष्कृतीसारखा दुसरा उपाय नाही. बरं ठीक आहे. या संपूर्ण सहस्रनाम हा सर्वोत्तम उपाय आहे असं व्यास म्हणतात. अजून काय म्हणतात की या सहस्रनामा पठनाच्या स्तोत्राच्या स्वाध्यायामुळे मंत्र जे कोणी जप करणारी मानव आहेत यांना एक प्रकारचं भगवान विष्णूंच्या कृपेने असं काही पुण्य प्राप्त होतं नारायणाच्या कृपेने की न भूतो न भविष्य. या जगामध्ये नारायणाची कृपा आपल्यावरती होणं याचे इतकं काय पुण्य असावं. ज्याच्यावरती नारायणाची कृपा झाली त्याचं काही यम किंवा यमदूत वाकडं काही करू शकतील का? त्या नारायणाच्या दूतांकडे किंवा भक्तांकडे बघण्याचं सुद्धा यमदूत लोकांचं सामर्थ्य नाही. यमदूतांचं बाकीचं सोडा. या विष्णू सहस्रनामाच्या श्लोकांमध्ये मंत्रांमध्ये असं काही सामर्थ्य आहे की जे आमची पुण्याची पुंजी वाढव. इतकंच नव्हे या जन्मात मध्ये कोणी म्हणेल की मला मग काय पहिल्यावरच फक्त याचं फल मिळणार का विष्णू सहस्रनामाचं, मग आत्ता कशाला म्हणायचं हे? तसं नाही आहे. त्यांनी सांगितलं की या जन्मातली दुःख आणि दारिद्र्य सगळी दूर होतीलच. पुढचाही जन्म तुम्हाला सुखकर होईल याकरता विष्णू सहस्रनाम. आणखी काय फायदे त्याचे हा प्रश्न विचारला. हे सगळं जे आहे हे मूळ महाभारतामध्ये हे सगळं व्यासांनी जे दिलेलं विष्णू सहस्रनाम आहे त्याच्यामध्ये हे आलेलं नाहीये. पण एक विष्णू सहस्रनाम जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत नावाच्या इतिहास ग्रंथामध्ये ज्या वेळेला अनुशासन पर्वामध्ये युधिष्ठिराने विचारल्यामुळे हे विष्णू सहस्रनाम सांगितलं, तर हे विष्णू सहस्रनाम या विष्णू सहस्रनामाची महती इतर पुराणांनी पण गायलेली आहे. म्हणून पद्म पुराण, नारद पुराण असे अनेक पुराण आहेत की ज्या पुराणांनी हे सगळं सांगितलं. विष्णू सहस्रनामाची महती कोणी गायले? तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का? सर्वात जास्ती विष्णू सहस्रनामाची महती आणि नामांची महती विष्णूंच्या ही भगवान शिवशंकरांनी गायली. हा जो पार्वती आणि शंकर या दोघांचा संवाद आहे आणि तेव्हा त्या आपण आरतीमध्ये नाही का म्हणत, शतकोटींचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासांतर. म्हणून भगवान शिवशंकरांनी पार्वतीला याची महती सांगितली विष्णू सहस्रनामाची. अजून काय पाहिजे? म्हणून या सहस्रनाम पठन करणाऱ्याला कोणतेही रोग होणार नाही. सर्व प्रकारचा त्याला वैभव प्राप्त होईल. ज्या समाजामध्ये तो आहे त्या समाजात त्याला चांगला अधिकार प्राप्त होईल. वेदांत गो ब्राह्मण स्यात्, क्षत्रियो विजयी भवेत्, वैश्यो धन समृद्ध स्यात्, शूद्र सुखमवाप्नुयात्. ज्या समाजात तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्यातलं श्रेष्ठत्व तुम्हाला प्राप्त होईल विष्णू सहस्रनामाची. मला कधी कधी असं वाटतं की भगवंताची कृपा ही कोणत्याही जीवावरती असतेच असते बरं का. पण मला काही काही जीव बघितल्यानंतर असं वाटतं की अरे त्यांनी मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून ते या जन्मात या योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा सुखात राहतात. मला आमच्या
रस्त्याने जाताना येताना तुम्हाला सुद्धा ते पटेल की रस्त्याने जाताना येताना कितीतरी कुत्री एकदम आलिशान गाडीमध्ये पुढे ड्रायव्हिंग करत असतात मालक, त्याची बायको शेजारी बसलेली असते, मागे एकटा कुत्रा बसलेला असतो आणि इतकंच नव्हे सिग्नलला गाडी थांबल्यानंतर तो शेजारच्यावर मुंगतो. हे आणखी नाही. मला कधी कधी असं वाटतं अरे मर्सिडीज गाडी सर पुढं परवडते, कुत्र्याचं काय हो गया मर्सिडीज गाडीमध्ये बसलाय. कुत्र्याचा जन्म येणं हे त्याचं कुठलं तरी पातक असेल, पण कुठे ना कुठेतरी नारायणाशी त्याचं पुण्य जमल्यामुळे त्याही जन्मामध्ये तेही भोगताना त्याला भगवंतांनी मर्सिडीज गाडीमध्ये ठेवलं. इतकंच नव्हे तर त्या कुत्र्याला सांभाळायला एक स्वतंत्र मनुष्य, काय बर्दास्त आहे. आतमध्ये घरात गेल्यानंतर यांच्या फ्लॅटमध्ये कुत्र्याला स्वतंत्र घर, स्वतंत्र गादी, स्वतंत्र औषध योजना, स्वतंत्र कपाट. आमच्या टॉमीच आहे बरं का कपाट. आणि हिवाळ्यात गेल्यानंतर मला तर एकाने फार गंमत दाखवली, मला फार विशेष वाटलं. एक शूजचं रॅकेट गेल्या दिसलं तर एक छोटं शूजचं होतं. मी चप्पल काढली, मला काय वाटलं की ते चप्पलची कपाटं दिसत आहेत, एक छोटं दिसलं, एक कपाट एक मोठं दिसलं. तर मी म्हटलं मी चप्पल कुठे ठेवली, तर ते म्हटलं की नाही ठेवा की म्हणे इथे. म्हटलं एक छोटं इथे ह्याच्यात ठेवू का? नाही म्हटलं ते आमच्या टॉमीचं आहे. म्हटलं टॉमीचं सगळे शूज त्या कपाटात असतात. फार कुत्र्याचं भाग्य आहे. माणसाला चप्पल ठेवायला जागा नाही, कुत्र्याचं चप्पल ठेवायला रॅक. कुठेतरी पुण्य असं आपलं उदयाला येतं की त्या योनीमध्ये सुद्धा नारायण आम्हाला सुख देतात. असेल आमचं काही पाप श्वानाच्या योनीला जाण्याचं, पण तिथेही आम्हाला सुख देणारा विष्णू सहस्रनाम. म्हणून या जन्मात विष्णू सहस्रनाम म्हणा, या जन्मात त्याची कृपा करून घ्या. पुढचा जन्म कुठला येईल माहित नाही मला, पण नक्की मी तुम्हाला सांगतो, मी नाही सांगत, महर्षी व्यास सांगतात की जरी कुठलाही जन्म जरी आला तरी त्या जन्मात तुम्ही श्रेष्ठत्व पावावे. ते श्रेष्ठत्व आहे. मग मला सांगा, या जन्मालाही धन्य करणारं, परजन्मालाही धन्य करणारं असं हे विष्णू सहस्रनाम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा विष्णू सहस्रनाम आपण उपासना सुरू केली की आपोआप भगवंताच्या कृपेने आपल्या सगळ्या कार्यामध्ये एक प्रकारची सात्विकता यायला लागते. भगवंत आपला ऑरा बदलून जातो, नामस्मरणाने ऑरा बदलून जातो. आपल्या सगळ्या कर्मामध्ये सात्विकता येते. आणि याच्या बाबतीत वामन पुराणाने असं आपल्याला सांगितलेलं आहे की प्रसिद्ध चौरः कथित पृथिव्याम अनेक जन्मार्जित पाप संचयम हरत्यशेषम श्रुतमात्र एव. वामन पुराण या विष्णू सहस्रनामाच्या बाबतीमध्ये असं म्हणताय की प्रसिद्ध चौर कथितम पृथिव्याम, या पृथ्वीवरती कितीही मोठी तुम्ही चोरी केलेलं तुम्हाला पातक लागलेलं असू दे, अनेक जन्मार्जित पाप संचयम, कितीतरी जन्माचं तुमची पातक साठलेली असू दे तुमच्याकडे, काय करा, हरत्यशेषम. मी कालच तुम्हाला म्हटलं विष्णू सहस्रनाम म्हणा असं कोणी म्हणत नाही. हरत्यशेषम श्रुतमात्र एव. ऐका विष्णू सहस्रनाम, तरी सुद्धा तुमच्या जन्मजन्माची पातका जातील म्हणून सांगू. काय अजून ग्वाही द्यावी आम्हाला, हे वामन पुराण सांगतो. अर्थात या इथे काय कल्पना केलेली आहे वामन पुराणामध्ये की नारायण नावाचा एक प्रसिद्ध चोर आहे. नारायण नावाचा एक प्रसिद्ध चोर आहे विष्णू, आणि त्याला असं चोर, तो अशी चोरी करतो की तो हळूच त्याच्या नामाने आपल्या शरीरामध्ये शिरतो कानाद्वारा. या दरवाज्यातनं तो प्रवेश करतो चोर, आणि तो आपल्या आत जातो. आणि आत गेल्यानंतर आतमध्ये कुठे जन्मजन्माची काही पातक असतील ना, ती पातक सगळी एकदम चोरी करतो, त्याची गाठोडी बांधतो आणि बाहेर येतो. असं वामन पुराण सांगतं. म्हणून विष्णू सहस्रनाम याही दृष्टीने उपयोगी आहे. बरोबर महाभारतामध्ये अध्याय 149
अनुशासन पर्व याच्यामध्ये बरोबर विष्णू सहस्रनाम आलेला आहे. भीष्म आणि युधिष्ठिर संवाद आणि असंच विष्णू सहस्रनाम जसं याच्यामध्ये आलेलं आहे तसं मी एकदा विष्णू सहस्रनामावरती चिंतन करत असताना वाचन करत असताना तुम्हाला माहिती म्हणून सांगून ठेवतो की जवळजवळ 4 ते 5 प्रकारची विष्णू सहस्रनाम आता उपलब्ध आहेत आणि मला एकंदरीत 14 विष्णू सहस्रनाम माहिती आहे. त्यातलं एक आपण भीष्म युधिष्ठिर संवादाचा विचार करतो. वामन पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम आहे, गरुड पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम आहे, पद्म पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम आहे आणि तुम्हाला विशेष वाटेल की सर्वात जास्ती चांगलं विष्णू सहस्रनाम हे गरुड पुराणामध्ये पण आहे. सुंदर विष्णू सहस्रनाम. मी कधीतरी मला अशी इच्छा आहे की मी सगळी विष्णू सहस्रनाम एकदा रेकॉर्डिंग करणार आहे जेवढी उपलब्ध आहेत आणि तेवढी युट्यूबला अपलोड करून ठेवणार आहे. ज्यांना कधी ऐकायचं असेल ते ऐकतील. तर महाभारत अनुशासन पर्वामध्ये भीष्मांनी विष्णू सहस्रनाम सांगितलेलं हे अत्यंत प्रसिद्ध असं विष्णू सहस्रनाम जे आपण म्हणतो ते आहे, ते भीष्मांचं आहे. कल्पना करा की ज्या वेळेला भीष्म पितामहांनी हे सगळं विष्णू सहस्रनाम सांगितलं त्यावेळेला बाणांच्या शरशय्येवरती असलेले भीष्म पितामह आणि धर्मराज युधिष्ठिर त्यांना प्रश्न विचारतोय आणि त्या धर्मराज युधिष्ठिराला बाणांच्या शय्येवर झोपलेले असतानाच ते उत्तर देतात. असं नाही म्हटले अरे माझ्या जरा 2 बाण काढतोच का म्हणून दिवशी बोलतो की मला हा त्रास होतोय, हा बाण काढ, तो बाण काढ, मला उठवून बसव, मग मी तुला उपदेश करतो. असं नाही, जसे आहेत तसेच. आणि नंतर घटना अशी घडली की ज्या वेळेला हे सगळा संवाद या दोघांचा पूर्ण झाला, भीष्म आणि युधिष्ठिर, आणि त्याच्यानंतर भगवंतांनी साक्षात तर समोर होतेच आणि त्यांनी या भीष्माचार्यांना दर्शन दिलेलं होतं. आणि नंतर हा सगळा संवाद झाल्यानंतर इच्छा मरणी असल्यामुळे त्यांनी संकल्प केला की आता देह ठेवायचा आहे. त्याबरोबर त्यांच्या शरीरातले सगळे जे बाण शिरलेले होते एक एक गळून पडले. आणि ते एक एक बाण कसे गळून पडले तर समोर नारायण कृष्ण समोर आहेत आणि त्यांनी एक एक नावाचा उच्चार करायला सुरुवात केली. विश्वम विष्णुर्वशक्कारो भूत भव्य भवत प्रभू. कल्पना करा त्यावेळेसची कशी त्यांची अवस्था असेल. एक एक नाव भगवंताचं घेत आहेत, एक एक नाव बाण गळून पडत आहे. विश्वम विष्णुर्वशक्कारो 3 बाण गेले. भूत भव्य भवत प्रभू अजून एक केला. असे करता 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 सहस्र बाण त्यांच्या शरीरामध्ये जे शिरलेले होते सगळे एक एक गळून पडले. आणि मग आणि एवढं करून सुद्धा आता बाण शरीरामध्ये एवढे जर का शिरलेले होते तर ते बाण गळून पडल्यानंतर जिथून बाण गळून पडला तिथे एकही जखमेचा लवलेश राहिला नाही, कुठेही जखम नाही त्यांच्या शरीरात. पहिल्यासारखं सगळं शरीर. हा विष्णू सहस्रनामाचा महिमा आहे. करा कल्पना काय कसा असेल त्यावेळेस. आणि म्हणून याचं उत्तर देताना भीष्म पितामह सांगतायत की भगवान नारायणाचं दर्शन घेता घेता हे विष्णू सहस्रनाम मी तुला सांगतोय. नारायण तर प्रत्यक्ष म्हणजे युधिष्ठिर किती भाग्यवान असेल मला तुम्ही सांगा. ज्याचं नाम आपण ऐकतोय भीष्माचार्यांकडनं तो तिथे उभा आहे. सांगणारे कोण आहेत? भीष्म पितामह आहेत. ऐकणारे कोण आहेत? 5 पांडव आहेत. याच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. त्यांचं दर्शन करत 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 एक एक नाव एक नाव हे ते भीष्माचार्य सांगतायत. आणि या भीष्माचार्यांचा एक नियम होता. असं सांगतात की हे विष्णू सहस्रनाम म्हटल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही याचा त्यांचा नियम होता. आणि आपल्याला माहिती तिथे एक पाणतीर्थ आहे त्या भीष्माचार्यांच्या त्या मंदिरापाशी. असं सांगतात की त्या विष्णू सहस्रनाम म्हणता म्हणता भीष्माचार्यांना तहान लागली म्हणून गोपालकृष्णाने सांगितलं त्यांना पाण्याची व्यवस्था करा. म्हणून अर्जुनाने बाण काढला आणि तो बाण तिथे जमिनीमध्ये मांडला तर त्यांना अशी धार उडाली त्या जमिनीत की बरोबर त्यांच्या मुखामध्ये ते पाणी पडायला लागलं.
आणि त्यावेळेला त्यांचा नियम होता की विष्णू सहस्रनाम म्हटल्याशिवाय पाणी पिणार नाही. त्यावेळेला हे सगळं सांगून झालेलं होतं. त्यावेळेस त्यांच्या पाण्याची व्यवस्था झाली. आणि म्हणून या विष्णू सहस्रनामाला एक आगळं वेगळं असं महत्व आहे. या विष्णू सहस्रनामाचा जर का आपण नित्य पाठ सुरू केला तर आपला कधीही पराभव होणार नाही. लक्षात ठेवा, कायम आपल्या सर्वत्र विजयी भवे. फलश्रुतीमध्ये सांगितलंय सर्वत्र तुम्हाला विजय प्राप्त होईल. इतकंच नव्हे, कधीही तुम्हाला तुमची दुर्गती होणार नाही. कायम चांगली गती राहील. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंदिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. ज्याच्या हृदयामध्ये भगवान विष्णूंची भक्ती आहे याचा कदापि कुठेही कधीही पराभव होणार नाही असं सांगितलं. मग जो मनुष्य नित्य विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो किंवा नित्य विष्णू सहस्रनाम श्रवण करतो, ऐकतो, त्याच्या इहलोकामध्ये किंवा परलोकामध्ये अशुभ जे आहे त्या अशुभाने ठरवलं जरी की याला दर्शन द्यायचं किंवा याच्या जीवनामध्ये जायचं, तरी विष्णूंचं जर का सहस्रनाम आपण म्हणत असू तर अशुभत्व आपल्याला कडे येणारच नाही. ते येऊ शकत नाही. अशी शक्ती प्राप्त होते. तसं आहे ना त्या गणपतीच्या आरतीमध्ये, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. वार्ता विघ्नाची. गणपती जर का प्रसन्न झाला गणपती बाप्पा तर विघ्न सोडाच, विघ्नाची वार्ता सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. असं सामर्थ्य जसं गणपती बाप्पाचं आहे तसं अशुभत्व नाहीसं करण्याचं सामर्थ्य या विष्णूचं प्रमाण. एका संन्यासी साधूंचं तुम्हाला उदाहरण देतो. ते संन्यासी मला भेटले नर्मदा किनारी. बरं का, 2-3 वर्ष झाली तर आम्ही नर्मदा किनारी गेलो होतो. त्यावेळेस ते तिथे बसलेले होते आणि आम्ही चर्चा करत होतो. तर ते म्हणते, बेटा मैं तुम्हाला तुमको मेरे संन्यास ग्रहण से पहले वाली कथा सुनाता हूं. असं मला म्हणले. म्हटलं सांगा. तर त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला मला संन्यास घ्यायचा होता मला लहानपणापासून माझ्या आईनी माझ्या वडिलांनी एकच गोष्ट शिकवली, विष्णू सहस्रनाम. आणि मी सतत लहानपणापासून ते म्हणत असे. कित्येक वर्ष मी रोज विष्णू सहस्रनाम म्हणत होतो, पण मला माहित नव्हतं याचा आपल्याला काय फल मिळणार आहे. लहानपणी कळत नाही ना आपल्याला. पण वडिलांनी सांगितलं, आईनी सांगितलं, आपण ते करत असतो. तसं हे करत होते. होता 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 जेव्हा म्हणे मी 17-18 वर्षाचा झालो, तरुण झालो, आणि त्यावेळेला आई आणि वडील मला सोडून गेलेले होते. मी एकटाच होतो घरामध्ये आणि रात्री असा झोपलो होतो. म्हणजे सोयाचा निद्रा थोडी धक्केली ती मध्यरात्रीला समय था. आणि त्या वेळेला एकदम मी जिथे झोपलो होतो तिथे पट्टी लावून ठेवली. ते अंधार होता खोलीमध्ये. एकदम निळ्या रंगाचा प्रकाश त्या खोलीमध्ये तयार झाला. आणि निळ्या रंगाचा प्रकाश तयार झाला तर मी बघितलं कोण आलं. तर साक्षात चतुर्भुज नारायण त्या निळ्या प्रकाशामध्ये माझ्या त्या झोपडीमध्ये उभे होते. आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू जिसका नाम लेता है ना बचपन से, आज कितने साल हो गए तुझे. त्यांनी सांगितलं 12 वर्ष झाली मैं विष्णू सहस्रनाम करता हूं. 12 वर्ष त्यावेळेस झालेली होती. आणि जिसका तू नाम लेता है ना बंदे, वही तो मैं हूं, तुझे मिलने के लिए आया है. रात्रि एक ही काम कर, आज के दिन सब बेड़ा बिस्तर बांध ले और सुबह होने से पहले यहां से तू निकल जा गाव से. या गावात सकाळी उजाडायच्या पूर्वी तू पहाटे बाहेर पड. एवढं सांगितलं आणि नारायण गुप्त झाले. ते एकदम फडफडून जागे झाले आणि म्हटलं काय करावं काही कळेना. पण नाही म्हणेल. त्यांनी काय सांगितलं, ज्याचं तू नाव घेतलंस गेले 12 वर्ष तो मी आहे आणि मी तुला सांगायला आलोय. त्यांची आज्ञा. पहाटे चुकले. पटापट सगळं जे काय मानता येईल ते सगळं त्यांनी बांधलं आणि बैलगाडीमध्ये भरलं, बैल जोडले आणि सूर्योदयापूर्वीच गावातनं बाहेर पडले. पहाटे 3:30-4 वाजता लगेच ते बाहेर पडले असतील असं गृहीत धरा.
आणि त्यांनी मला सांगितलं, जब मैंने मेरा गांव छोड़ा और जैसे ही मेरी गांव की सीमा लांघते हुए मैं बाहर आ गया नदी के और पीछे मुड़ के जब मैंने देखा तो पूरा गांव मेरा जल रहा था. पूरा गाव, सगळं गाव पेटलं होतं. मला तुम्ही सांगा, विष्णू सहस्रनामाचा ह्याच्याशिवाय काय फायदा असावा, काय लाभ असावा? आणि त्या बिचाराला माहित पण नाही की हे आपण कशा करता म्हणतोय. भगवानच सांगतायत, अरे तू ज्याचं नाव घेतो तो मी आलोय तुला दर्शन देतो. आणि तू ताबडतोब गावाच्या बाहेर पड. आणि तरी ही कथा मला नर्मदेच्या कधीतरी बसून ते स्वामींनी सांगितली, ज्यांची याबद्दल ही कथा घडली त्या स्वामींना संन्यास आश्रमामध्ये असताना मी प्रत्यक्ष भेटलोय. आता ते भगव्या वस्त्रामध्ये असतात आणि म्हातारे येतात सगळं. त्यांचं नाव पण आहे, मी सांगत येईल तुम्हाला. तर ते त्या स्वामींनी मला ही गोष्ट सांगितली, स्वतः त्यांच्या जीवनामध्ये घडलेली. आणि ही घटना घडली जवळजवळ 50 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये. काय विष्णू सहस्रनामाचा फायदा मला तुम्ही सांगा. तर विष्णू सहस्रनामामधनं रोगातून मनुष्य रोगापासून मुक्त होतो. बंधनात पडलेला असेल तर बंधनापासून मुक्त होतो. जो भयभीत झालेला असेल तो भयापासून मुक्त होतो. आणि आपत्ती जर का तुमच्यावरती आलेली असेल तर आपत्तीपासूनही तू मुक्त होतो. असं सामर्थ्य या विष्णू सहस्रनामाचं. मनुष्याला म्हातारपण येणं कधी चुकणार नाही, पण जरा जन्म मृत्यू आणि व्याधी या कशाचंही भय विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्याला राहत नाही. काहीही होऊ दे, कशाचं भय. म्हणून विष्णू सहस्रनाम फक्त म्हणताना आहे ना, त्यांनी एकच गोष्ट सांगितली, शुद्ध मनाने विष्णू सहस्रनाम म्हटलं. या विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्याला पथ्य पण त्यांनी सांगून ठेवले एका पुराणाने. जे विष्णू सहस्रनामाची उपासना करतात ना, त्यांनी कधी क्रोध करायचा नाही, कधी लोभ करायचा नाही, कधी कोणाची ईर्ष्या करायची नाही, आणि कधी कोणाचे दुर्गुण प्रकट करायचे नाही, म्हणजे निंदा करायची. असं जर का तुम्ही पथ्य पाळलं तर अधिक 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 तुम्हाला ते विष्णू सहस्रनाम फलद्रूप होत जाईल. आणि म्हणून कीर्ती, क्षमा, धैर्य, स्मृती आणि कीर्ती हे सद्गुण आपोआप या नामावलीने तुम्हाला प्राप्त होतील. कोणतीही इच्छा मनामध्ये धरा आणि विष्णू सहस्रनाम म्हणा, ती इच्छा भगवंत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कोणती इच्छा धरा. जो मनुष्य सूर्योदय समय म्हणजे उजाडता सकाळी पहाटेच्या वेळेला पाठ करतो त्याला काय काय मिळतं. त्याला पहिली गोष्ट म्हणजे उत्तम बल मिळतं, उत्तम आयुष्य मिळतं आणि उत्तम लक्ष्मी प्राप्त होते. जर का उत्तम आरोग्य पाहिजे असेल, उत्तम लक्ष्मी पाहिजे असेल आणि उत्तम आयुष्य पाहिजे असेल तर सूर्योदयापूर्वी 2.5 तास हा जो काही प्रातःसमयाचा मुहूर्त आहे या काळामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं पाहिजे, प्रातःकाळी. दुसरी गोष्ट, मग या विष्णू सहस्रनामाचा एक एक नावाचा उच्चारण करता 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 जर आपण एक एक तुळशीचं पान विष्णूला जर का वाहू शकलो तर त्याचं किती पुण्य आहे. एक एक पान जर का आपण एक एक विष्णूंना एक एक नाव घेऊन जर का वाहू शकलो तर वामन पुराण आपल्याला असं सांगतंय की एका पानाबरोबर करोडो यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला एका विष्णू सहस्रनाम अर्चनाने प्राप्त होईल. काही करू नका, तुळशीची पानं निवडा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः. एक एक पान व्हा, 1000 पानं व्हा विष्णूंना. करोडो यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून आपण इथे या सप्ताहामध्ये सुद्धा अर्चन करणार आहोत. मला वाटतं परवाच्या दिवशी उद्या एकादशी आहे, त्यामुळे उद्या विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचं आहे. परवाच्या दिवशी द्वादशी आहे, त्यामुळे विष्णू सहस्रनामाने आपल्याला अर्चन करायचंय. प्रत्यक्ष एक एक पान व्हायचंय नारायणाला. त्याचं कसं नियोजन करायचं तर बघूया, आज जरा ठरवतो. तर त्या विष्णूचं अर्चन महत्वाचं आहे.
आणि या भगवान विष्णूंनी अनेक रूप धारण केलेली आहेत आणि त्रिलोकी सगळीकडे व्याप्त होऊन सगळ्या प्रकारचे भोग हे प्राप्त करून देणारं विष्णू सहस्रनाम आहे. ज्याला श्रेय पाहिजे त्याला श्रेय मिळतं आणि ज्याला असं वाटतं की आपल्या काही लोकांना असं वाटतं की आपल्या वास्तूमध्ये काही ना काहीतरी दोष आहेत, आपलं घर काहीतरी निगेटिव्ह आहे, आपलं घर निगेटिव्ह आहे. या अशा निगेटिव्ह असलेल्या वास्तूला जर का सकारात्मक जर का बनवायचं असेल तर काय कराल? तर त्यांनी सांगितलंय बुधवार ते बुधवार, बर का, बुधवार ते बुधवार असं अनुष्ठान 7 दिवसाचं करा. पण या 7 दिवसामध्ये बुधवारी सुरू करून पुढच्या बुधवारपर्यंत आपल्या घरामध्ये दिवाळी उदबत्ती लावून रोज 3 वेळेला फक्त विष्णू सहस्रनाम म्हणा. म्हणजे 7 त्रिक 21 पारायण होतील. रोज 3 म्हटली तर 3 म्हटली म्हणजे एकाच वेळेला 3 म्हणायला पाहिजेत असं नाही. बुधवारी सकाळी 1 म्हणा, दुपारी 1 म्हणा, संध्याकाळी 1 म्हणा तरी चालेल. पण बुधवारी 3 पारायण एकदा केली की गुरुवारी 3, शुक्रवारी 3, शनिवारी 3, रविवारी 3, सोमवार, मंगळवार, बुधवार 3 अशी जर का पारायण जर का तुम्ही केली तर तुमच्या वास्तूमध्ये जर का काही नकारात्मक शक्ती असतील, निगेटिव्हिटी असेल आताच्या काळामध्ये, तर तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमय्यो महत्तेजः परमय्य परायणः परमय्यो महत्तपः परमय्यो महत्ब्रह्म परमय्य परायणम्. भीष्माचार्यांनीच उत्तर दिलेलं आहे की मुळामध्ये यदादित्यगतं तेजो जगत्भासयते गेलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमागमामकम्. आणि म्हणूनच हे सगळं परम तेज असलेले भगवान महाविष्णू, या विष्णूंचे जे मंत्र आहेत ते मंत्र आता मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कोणकोणते मंत्र आहेत? या भगवान महाविष्णूंचं वर्णन असं आहे. या विष्णूंच्या एका श्लोक जाता जाता सांगतो आणि मग तुम्हाला नावं सांगतो. व्याप्ती, कांती, प्रवेश आणि इच्छा या 4 गोष्टी, या सगळ्याचा अर्थ विष्णू असा आहे बरं का. व्याप्ती म्हणजे विष्णू, कांती विष्णू, त्यानंतर इच्छा विष्णू, तद्धानुनिबंधनाः परत्वेभ्यधिका विष्णो देवस्य परमात्मनः. म्हणजे व्याप्ती, कांती, प्रवेश आणि इच्छा हे सगळे जरी वेगवेगळे अर्थ असले तरी या सगळ्यांमधलं जे निष्पन्न होतं त्याचं नाव आहे भगवान महाविष्णू. म्हणून विष्णू जे आहेत, या विष्णू विष या धातूचा अर्थ शिंपडणं असा सुद्धा आहे बरं, पोषणं असा आहे, वेशती असा आहे, म्हणजे सगळ्या जगाचं पोषण करणारा. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा या विष्णूंच्या बाबतीत म्हणतात, कारे नाथविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकलाची. आणि म्हणून विश्वाचं पोषण करणारे हे भगवान महाविष्णू, या विष्णूंनी अवतार जे घेतलेले आहेत, कधी कधी त्यांनी व्यक्तीच्या निमित्ताने अवतार घेतले. एका व्यक्तीसाठी अवतार घेतलाय भगवंतांनी, आणि कधी कधी राष्ट्राच्या उद्धाराकरता अवतार घेतलेले आहेत. जसं तुम्ही बघाल एका ध्रुवाचा उद्धार करण्याकरता, एकट्याचा उद्धार करण्याकरता आले की नाही भगवंत, आणि स्वतःच्या हातातला शंख त्याच्या गालाला लावलेला आहे आणि त्याचा उद्धार केलेला आहे. एका प्रल्हादाच्या उद्धाराकरता भगवंत आले की नाही, नरसिंह म्हणून. आता आलीच नरसिंह जयंती. एका प्रल्हादाचा, एका ध्रुवाचा जसा उद्धार करण्याकरता ते आले, तसा एक मानवांच्याही व्यतिरिक्त असलेल्या योनीमधला एक गजेंद्र त्यांनी हाक मारली आणि त्या कमळाचं फूल त्याच्याकडे नुसतं भिरकावलंय आणि त्याचं स्मरण केल्यानंतर गरुडावर बसून आले त्या गजेंद्राचं रक्षण करण्याकरता. इतकंच नव्हे तर या राष्ट्राचा उद्धार व्हावा म्हणून त्या भगवंतानी रामांचा अवतार घेतला.
या राष्ट्राचा उद्धार व्हावा, समाजाचा उद्धार व्हावा म्हणून कृष्णाचा अवतार घेतला. म्हणून ही जी अवतार आहेत त्याचे ते सगळे समष्टी रूप आहेत आणि जे व्यक्तिगत एखाद्या व्यक्तिगतला घेतले त्याला व्यष्टी रूप अवतार असं म्हटलेलं आहे. म्हणून समष्टीच्या निमित्ताने असू दे किंवा कोणाचे चिंतन असू दे, करणाऱ्याला ते मंगलकारकच आहे. मग तुम्ही रामराम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा किंवा गजे कुठलाही मंत्र घ्या, कुठल्याही रूपाने त्याला आठवा, ते मंगलकारकच आहे. मंगलम भगवान विष्णू असंच स्वरूप आहे त्यांचं. शेवटी काय की हाच भगवंत निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे. तुझ सगुण म्हणो निर्गुण निराकार आहे, अनादि आहे, अनंत आहे. पण तोच भक्तांच्या उद्धाराकरता सगुण बनून येतो आणि आमचा उद्धार करतो. सगुण अवस्था वेगवेगळ्या असल्या त्याच्यामध्ये काही भेद होत नाही. उदाहरणार्थ एकाच सोन्याचे वेगवेगळे अलंकार केले, बांगडी केली, अंगठी केली, पैंजण केली, तरी या सगळ्या अलंकारांमध्ये शेवटी सोनं हे कॉमनच आहे. तसं या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जरी तिचे अनेक अलंकारांनी नटलेलं हे ब्रह्मांड जरी असलं तरी जसं सोनं सगळ्या अलंकारामध्ये कॉमन आहे तसं सगळ्या ब्रह्मांडामध्ये कॉमन भगवंतच आहे. सगुण सागर आणि सागराचे तरंग जसं एक आहे किंवा साखर आणि साखरेची चित्र आपण जर का तयार केली आणि उद्या चहाला जर का साखर कमी पडली तर एखादं चित्र मोडून टाकलं तरी चहा होतं, विरघळून जातं. बरं जाऊ दे. दुसरी गोष्ट, माती आणि मातीची चित्र. सगळ्याच्या मध्ये माती कॉमन आहे, सोन्याचे अलंकार त्याच्यामध्ये सोनं कॉमन आहे. असं या ब्रह्मांडामध्ये अनंत जरी नसलेलं असलं तरी विष्णू कॉमन आहे. म्हणून व्यापकोही विष्णू. म्हणून इथे त्या पुढच्या वाक्यामध्ये म्हणतात मौली तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे,
व्यक्ताय नमः अव्यक्ताय नमः. तो अव्यक्तही तोच आहे आणि व्यक्तही तोच आहे. व्यक्त म्हणो की अव्यक्त रे तुझं व्यक्त म्हणो की विष्णू स्वतःला म्हणताना हे डोळ्यासमोर राहणार व्यक्त आणि अव्यक्त जेव्हा येईल ना तेव्हा आपण प्रश्न विचारा तेव्हा तुला व्यक्त म्हणायचं का अव्यक्त म्हणायचं काय म्हणायचं तुझं व्यक्त म्हणो की अव्यक्त रे व्यक्त अव्यक्त गोविंद रे व्यक्त अव्यक्त गोविंद रे तुझं सगुण म्हणून सगुण म्हणून व्यक्त आणि अव्यक्त असा परमेश्वर आहे. अनंत नामे अनंत रूपे नटलासी असं विष्णू सहस्रनामामध्ये हे जे अव्यक्त विष्णूंचं अव्यक्त रूप आहे ते नामानी व्यक्त झालं विष्णू सहस्रनामामध्ये. म्हणून नामरूपात्मक भगवंत व्यक्त होतात ना ते हे नामानी व्यक्त झाले या विष्णू सहस्रनामामध्ये. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे की जसं तुम्हाला सांगितलं मी की हे सगळे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आलेले आहे बरं काही. अलंकारा ते आले तरी सोने पण काहू गेले किंग कमळ फा केले कमळत्व मुके वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ. वन्नी म्हणजे अग्नी वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ. तसं रूप आणि अव्यक्त आहे दोन्ही एकच आहे. सगुण निर्गुण एकच आहे. व्यक्त आणि अव्यक्त माऊलींनी हे सांगितलं. म्हणून आनंदाचा कंद परिपूर्ण परब्रह्म हा कोणत्याही रूपामध्ये अव्यक्त आला. मग तो गणपतीच्या रूपाने येऊ दे विष्णूंच्या रूपाने येऊ दे शंकरांच्या रूपाने येऊ दे. वेद असं म्हणतो एकम सत विप्राह बहुधा वदंती. ते निर्गुण निराकार तत्व आहे. त्याला कोणताही रंग नाही रूप नाही आकार नाही काही नाही. तुम्ही ज्या रूपामध्ये त्याला आळवाल ज्या रूपामध्ये तुम्ही त्याला बोलवाल त्या रूपामध्ये ते तुमच्या समोर येते हे कौतुक आहे. आणि म्हणून या परमात्म्याचं गुणसंकीर्तन गुणवाचक नामांचं संकीर्तन या विष्णू सहस्रनामामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या विष्णूंचं जे काही नाव आहे अनेक मंत्र आहेत. मुळामध्ये ओम प्रणव हा सुद्धा एक विष्णू मंत्रच आहे. तस्य वाचक प्रणव हा त्याचा वाचक प्रणव आहे. पण त्याच्या पुढे विष्णूचा आता तो वाचक प्रणव म्हणजे ओंकार हा विष्णुवाचक मंत्र आहे. आणि तसंच अजून जे काही मंत्र आहे त्यातला पहिला मंत्र आहे तो पहिला मंत्र हा षडक्षरी मंत्र आहे. 6 अक्षरांचा मंत्र षट अक्षरी 6 अक्षरांचा मंत्र. आणि हा जो 6 अक्षरांचा मंत्र आहे या मंत्राची गणना महामंत्रांमध्ये केलेली आहे. 6 अक्षरांचा मंत्र हा मंत्र सर्व पातकांचे एकमेव दिव्य प्रायश्चित्त म्हणून हा मंत्र आहे बरं का. मी आपला आधी प्रायश्चित्त तुमच्या समोर सांगितलं. तर हा जो 6 अक्षरी मंत्र आहे हा प्रायश्चित्त म्हणून उपयुक्त आहे. जसं सिंहाचा शब्द जर का ऐकला तर इतर जशी श्वापद ही हतबल होतात त्याप्रमाणे या मंत्राचं उच्चारण मुखातून झालं रे झालं की आपली सगळी पातकं सगळी हतबल होऊन जातात. असं सामर्थ्य या मंत्रामध्ये 6 अक्षरांचं.
मग त्याप्रमाणे शब्दालाही सर्व पातक घाबरतात आणि हा मंत्र सर्व पातकांचा निराश करतो, असा त्याचा महिमा आहे. आणि म्हणून या तिसऱ्या याच्यातला जो 6 अक्षरी मंत्र आहे तो कुठला आहे? ओम विष्णवे नमः हा मंत्र. ओम विष्णवे नमः 6 अक्षरधारी हा षडाक्षर मंत्र. त्याच्या पुढचा मंत्र आहे अष्टाक्षरी मंत्र, 8 अक्षरांचा मंत्र. अष्टाक्षरी मंत्राचा प्रभाव असा आहे, या अष्टाक्षरी मंत्राचा श्रेष्ठत्व असं आहे, ज्याला असं वाटतं ना की मला चांगलं पद मिळावं, प्रमोशन मिळावं, असं ज्याला वाटतं त्यानी, म्हणजे तुम्हाला सांगतो की इंद्राला इंद्रपद मिळावं असं ज्या वेळेला वाटलं, विष्णूंच्या कृपेने मला इंद्रपद मिळावं, त्यावेळेला इंद्रानी इंद्रपद मिळावं म्हणून या 8 अक्षराच्या मंत्राचं अनुष्ठान केलं, जप केला, असा हा 8 अक्षरांचा मंत्र. मग कोणता आहे तो 8 अक्षरांचा मंत्र? की जो मंत्र जप केल्यानंतर श्रेष्ठत्व मिळतं, इंद्रपद मिळतं, अशा मंत्राच्या प्रभावाने देवांचा राजा इंद्र हा विजयी झाला. आणि म्हणून चित्ताला शुद्ध सात्विक समाधानांचा लाभ याच मंत्राने होतो. असा हा मंत्र सकल कामना सिद्ध करणारा, त्याला कल्पद्रुम असं या पुराणाने म्हटलेलं आहे. मग तो मंत्र कुठला? 8 अक्षरांचा. आता बघा, पहिला 6 अक्षरांचा सांगितला, आता 8 अक्षरांचा मंत्र. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. नारायण हरि नारायण. ओम नमो नारायण हा 8 अक्षरांचा मंत्र. याच्या पुढचा अजून एक श्रेष्ठ मंत्र कुठला? 12 अक्षरी मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. आणि तो 12 अक्षरी मंत्र जो आहे, हा मंत्र सर्वात जास्ती कोणाचा आवडता आहे? हा 12 अक्षरी मंत्र 12 अक्षरांचा सर्वात जास्ती आवडता मंत्र कोणाचा आहे? नारद मुनींचा सर्वात आवडता मंत्र आहे 12 अक्षरी. कुठला मंत्र आहे? आणि त्यांच्या उपासनेचाही मंत्र हाच आहे बरं, 12 अक्षरी. या मंत्राच्या प्रभावाने नारद मुनी हे नारद मुनींचे देवर्षी झाले, असं या मंत्राचं फल आहे. भगवत भक्त ध्रुव जो होता, या ध्रुवाला सुद्धा उपदेश करताना नारदांनी हाच मंत्र ध्रुवाला दिला. आणि त्या ध्रुवाने वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली. याच मंत्राच्या प्रभावाने प्रत्यक्ष या ध्रुवाचा उद्धार करण्याकरता नारायण तिथे आले. असा हा श्रेष्ठ 12 अक्षरी मंत्र. आणि म्हणून याच मंत्राच्या प्रभावाने ध्रुवाला ध्रुव पद मिळालं, आढळ पद प्राप्त झालं. आता हा मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र. म्हणजे बघा, षडाक्षरी मंत्र, अष्टाक्षरी मंत्र, 12 अक्षरी मंत्र, असे हे मंत्र आहेत. यातला कोणताही मंत्र घ्या. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान झालं की संकल्प करा, या मंत्राचा मी 10,000 जप करेन, 5,000 जप करेन, 1,000 जप करेन. करा दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जप. नाही तर 4 महिन्यामध्ये मी या मंत्रामध्ये, चातुर्मासामध्ये मी देवशयनी एकादशी पासून देव प्रबोधिनी एकादशी पर्यंत या मंत्राचा 1 लक्ष जप करेल. संकल्प होऊ शकतो. नमो नारायणायचा 1 लाख जप करायला काय? तुम्हाला त्याच्याही पुढचं सांगून ठेवतो. 1 लाख तांदूळाचे दाणे व्हायचे विष्णूंना, साध्या थोडेसे पिवळे करायचे. पिताक्षता विष्णूंना फार आवडतात, पांढऱ्या अक्षता शंकरांना आवडतात, तांबड्या अक्षता गणपतीला आवडतात आणि पिवळ्या आणि तांबड्या या अक्षरा हळद कुंकाच्या रंगाच्या देवीला आवडतात. सगळ्यांना सारख्या अक्षता चालत नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या आहे. तर विष्णूंना तुम्हाला अक्षत व्हायची असेल, थोड्या पिवळ्या पाहिजे. आणि मग तुम्ही काय करा,
नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. आणि डाव्या तरी काउंटरवर मोजत राहा. रोज 1000 वेळेला जर का आपण असे दाणे वाहिले तर 4 महिन्यांनी 1,00,000 तांदूळ वाहिल्याचं पुण्य मिळेल. 1,00,000 अनुष्ठान. पारिजातकाची फुलं चातुर्मासामध्ये येतात बघा. 1,00,000 आपण अर्चन करू शकतो विष्णूंना. 1,00,000 तुलसी पत्र अर्चन करू शकतो. यातला काही मिळायला आपल्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागेल. तांदूळ मिळायला निसर्गावर अवलंबून नाही. आपण आपल्या घरात आहे डबा, फक्त घेऊन बसायचं, एक एक दाणा व्हायचा. अहो, तांदूळ अर्चनाचं फल काय आहे? लक्ष्मी तुमच्याकडे जर का आली एकदा तर अनपगामिनी, ती आलेली परत जाणारच नाही, स्थिर राहील. हे तांदूळाचं फल आहे. म्हणून तांदूळ अर्चन करावं. तुम्ही शंकराच्या पिंडीवर सुद्धा तांदूळ होऊ शकता. विष्णूंच्या याच्यावरती 1,00,000 तांदूळ अर्चन करू शकता. आणि नमो नारायणाय जो तुम्हाला यातला मंत्र आवडेल तो तुम्ही कुठलाही घ्या आणि त्याचा जप करा. 1,00,000 जप करा. एकादशीच्या दिवशी कमीत कमी 1200 वेळेला जप करा. एकादशीच्या दिवशी कमीत कमी एकदा विष्णू सहस्रनाम म्हणा, नाहीतर 5 वेळेला म्हणा, 8 वेळेला म्हणा, नाहीतर 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा. रात्री 12 नंतर मी परवा सांगितलं, एकादशीच्या दिवशी जर का विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्याला साक्षात भगवंत दर्शन देतील असं त्याचं फळ सांगितलं. आता हे सगळं जप अनुष्ठान जर का आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काही पथ्य पाणी हे पाळावंच लागतं, त्याशिवाय ते होत नाही. आता विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम पठण करणाऱ्या भक्तांना एखादा विष्णू सहस्रनाम पठण करतोय आणि एकादशी व्रत करतोय, दोन्ही कॉम्बिनेशन बघा. विष्णू सहस्रनाम पण म्हणतोय आणि एकादशीचं व्रत करतोय किंवा उपवास करतोय, तर विष्णू सहस्रनाम पठण करणाऱ्याच्या एकादशीचं महत्व खूप असतं. नुसती एकादशी करणाऱ्या माणसापेक्षा प्रतिदिन विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्यांनी 15 दिवसांनी एकादशी केली तर त्याला ती एकादशी अनेक पट फल देणारे होते. त्याच्या एकादशीचं महत्व वाढतं. बरं, दुसरी गोष्ट, विष्णू सहस्रनाम पठण करणाऱ्या भक्तांचं तुम्ही लक्षात घ्या. आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणतोय आणि आम्ही कसबा गणपतीच्या दर्शनाला गेलो उदाहरणार्थ, किंवा जोगेश्वरीच्या दर्शनाला गेलो, किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या देवळामध्ये आम्ही दर्शनाला गेलो, ज्या हा मुद्दा गांभीर्याने लक्षात ठेवा. मी सांगतोय तुम्हाला, वामन पुराणामध्ये ही आलेली गोष्ट आहे, पद्म पुराणामध्ये. जर का मी रोज विष्णू सहस्रनाम म्हणतो आणि विष्णू सहस्रनाम म्हणताना जर का मी गणपतीच्या दर्शनाला गेलो किंवा जोगेश्वरीच्या किंवा अन्य विष्णू सोडून कुठल्याही देवाच्या दर्शनाला जर का गेलो तर मी त्या मंदिरामध्ये जाण्यापूर्वी ती देवता जी आहे की जिच्या मी दर्शनाला गेलो ती देवता मी येण्याची आधीच व्यवस्था करून ठेवेल की हा नारायणाचा भक्त माझ्या दर्शनाला येतोय, याला दर्शनाला रांगेत उभा राहता कामा नये, त्याला डायरेक्ट एंट्री द्या आणि त्याला सरळ माझ्यासमोर घेऊन या. ती देवता अशी, त्या देवतेला असं वाटेल की कधी हा माझ्या समोर येतोय, मी त्याच्यावर कृपा करतोय. किती अद्भुत सामर्थ्य आहे. म्हणजे तुम्ही बघा, इथून निघालात, विष्णू सहस्रनाम आम्ही रोज म्हणतोय आणि कसबा गणपतीला जायचा, इथे संकल्प करा, गणपती वाट बघायला लागेल की अरे नारायणाचं नाम घेणारा हा माझ्या दर्शनाला येतोय, किती गर्दी असू दे चतुर्थीला त्याला वाट मिळाली पाहिजे, तो माझ्या समोर उभा राहायला, गणपती वाट बघेल की मी त्याच्यावर कधी उभा राहतो. काय सांगावं अजून विष्णू सहस्रनाम, काय अजून ग्वाही द्यावी ऋषीमुनींनी आपल्याला. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, म्हणून असा भक्त जर का कोणत्याही देवाच्या दर्शनाला जर का गेला तर त्याचा महात्म्य देवाला देवच त्याचा महात्म्य जाणतो. दुसरी गोष्ट, ब्राह्मणाय क्षत्रिय वा वैश्यो वा अग्रकन्यके शूद्रा वा विशेष पठन्ति श्लोकम श्लोकपादम वा पठेत मोक्ष लाभं लभेत. ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, कन्या असू दे, पुरुष असू दे, मुलगा असू दे, बाई असू दे, कोणी असू दे, एक
श्लोक म्हणा यातला किंवा श्लोक 5 रोज जरी म्हटला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य आहे असं सांगतात. आणि तरी सुद्धा तो जर का 5 किंवा तेवढाच श्लोक मला येतो, माझे बाकीचं विष्णू सहस्रनाम काय ते मला एवढंच येतं, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, गोविंदाय नमः एवढंच येतं. काय 3 नावं येत असतील तेवढंच आम्ही तो श्लोक म्हटला तरी सुद्धा आम्हाला मोक्षाचा लाभ होऊ शकतो असं सामर्थ्य आहे. इतकंच नव्हे, जर का आम्ही 3 वेळेला रोज विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि एक क्वचित प्रसंगी जर का आपल्याला असं कोणी आपल्या परिवारातलं किंवा नातेवाईकांमधलं की ICU मध्ये आहे, त्यांना आयुष्य मिळावं अशी जर काही इच्छा असेल ना, तर त्यांच्या नावाने संकल्प आपण करावा आणि 3 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणावं, त्यांना आयुष्य लाभावं. आपल्याला जर का काही गंडांतर योग आला आपल्यावरती पत्रिकेमधनं, ज्योतिष बघितल्यानंतर किंवा काही नाही बाबा कोरोना सारखं एक गंडांतर येणार आहे असं आधी सारखं आपल्याला कळलं आणि असं काही गंडांतर आमच्या वरती येणार आहे आणि आमचं आयुष्य काही खरं नाही आमचं असं जर का भीती वाटली तर रोज 3 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा. मृत्यू सारखं गंडांतर टाळण्याचं सामर्थ्य या विष्णू सहस्रनामाला. 3 वेळेला विष्णू सहस्रनाम रोज म्हणायचं. आता जर का विष्णू सहस्रनाम म्हणताना गायीच्या तुपाचा जर का दिवा लावून मी हे विष्णू सहस्रनाम म्हटलं तर त्याचं शतपट फल आहे बरं का. पण आम्ही डालडा तुपाचा जर का दिवा लावला तर मात्र फल नाही. गायीच्या तुपाचा तो दिवा लागला पाहिजे. ते सुद्धा आता हल्ली सगळीकडे चांगल्या देशी गायीचं तूप उपलब्ध आहे विक्रीला. एक चमचाभर आणावा, त्याच्यातच वाद भिजावून त्याचाच दिवा लावावा आणि समोर विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. त्याचं शतपट फल पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. वैज्ञानिक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो, गायीच्या तुपाचा जर का दिवा लावला तर आपल्या घरातला ऑक्सिजनची वाढ 30 पट वाढते. दिवा संपेतोपर्यंत तुम्ही दिवा लावण्यापूर्वी ऑक्सिजन मोजा घरातल्या किती टक्के ऑक्सिजन आहे आमच्या घरामध्ये. नंतर गायीचा दिवा लावा आणि दिवा शांत झाल्यानंतर ऑक्सिजनचे पर्सेंटेज बघा घरातलं 30 पट वाढलेला असतं. एवढा सामर्थ्य गायीच्या तुपाच्या दिव्यामध्ये आहे. तो दिवा लावून जर का विष्णू सहस्रनाम म्हटलं तर त्याचं 100 पट फल वाढतं. तिसरी गोष्ट, एखाद्याचा जर का मृत्यू जवळ आलेला असेल, अडकलेला बाबा काहीतरी, तर गंगेचं पाणी घ्या. गंगेचं पाणी घ्या. गंगेचं पाणी हातामध्ये घेऊन एखाद्या भांड्यामध्ये त्याच्यावर हात ठेवा. संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणा. जो मृत्यू शय्येवरती असेल त्याला त्या गंगेचं पाणी घेऊन ते प्यायला द्या. तो मुक्त होईल. असं जर का प्राशनाला त्याला जर का दिलं तर त्याला मुक्ती प्राप्त होईल. इतकंच नव्हे, आम्ही कोणत्याही देवाची पूजा करतोय, विष्णू सहस्रनाम म्हणत मला पूजा येत नाही, काही काय स्नान म्हणायचं, काय उपचार करायचे काही माहित नाही, पण मी विष्णू सहस्रनाम तोंडाने म्हणत 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 मी कोणत्याही देवाची पूजा केली तर अशी पूजा जर का मी एकदा केली, समजा का मला गोपाळांनी सांगितलं की देवाची पूजा करायची, मला येत नाही पूजा त्यांची कशी माहित नाही, पण मी आपलं विष्णू वचनकार म्हणत त्या सगळ्या देवांची पूजा केली तर मला त्याचं फल काय मिळेल? 1 वर्ष पूजा केल्याचं पुण्य, एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून पूजा केल्याचं. वर्षातनं एकदाच तुम्ही पूजा करा विष्णू सहस्रनाम म्हणून, संपूर्ण वर्षभर देवाची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं म्हणतात. तिसरी गोष्ट, जर का आम्ही हे विष्णू सहस्रनाम जलद पठण केलं, बरोबर 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 कधी संपताय आलोच 5 मिनिटात जेवायला वाढ मी म्हणून देतो विष्णू सहस्रनाम, इतकं जर का असं आपण जलद जलद म्हटलं तर मात्र आपलं आयुष्य ते कमी करेल म्हणून सांगितलं. म्हणून ते जलद म्हणायचं नाही, सावकाश म्हणायचं, गेय म्हणायचं, त्याच्या लयबद्धतेने म्हणायचं. भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतकृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च असं म्हणायचं. म्हणजे काय होईल? तुम्हाला चांगलं आयुष्य लाभ होईल. फार जलद जर का म्हटलं तर आयुष्य कमी होईल आणि जर का अस्पष्ट उच्चारण करत जर का म्हटलं तर शरीरामध्ये व्याधी पण निर्माण होईल. म्हणून अस्पष्ट म्हणायचं नाही, स्पष्ट म्हणायचं.
अस्पष्ट जर का म्हटलं तर तुम्हाला व्याधी तरी ते निर्माण करेल किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होण्याच्या वेळी तुमचं धन नष्ट होईल. म्हणून स्पष्ट विष्णू सहस्रनाम म्हणा. म्हणून मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं मोठ्या आवाजात विष्णू सहस्रनाम म्हणा, स्पष्ट म्हणा, सावकाश म्हणा. तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण आपल्या जम्बूद्वीपामध्ये, भारतामध्ये म्हणत नाही आम्ही, अखंड भारत कल्पना करा तुम्ही, अखंड भारत, त्याहीपेक्षा जम्बूद्वीप मोठं आहे. तर या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जेवढी 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 म्हणून तीर्थ आहेत या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, ही सगळी तीर्थ एका तराजूमध्ये एका बाजूला घातली आणि एका बाजूला फक्त विष्णू सहस्रनाम ठेवलं तर विष्णू सहस्रनामाचं पारण जड होतं, तीर्थ हलकी होता. याचा अर्थ असा झाला की या संपूर्ण जम्बूद्वीपातल्या सगळ्या तीर्थांचं पुण्य, सगळ्या तीर्थांची शक्ती, सगळ्या तीर्थांचं सामर्थ्य या 1000 नावांमध्ये दडलेलं आहे. अजून काय आपल्याला पाहिजे? संपूर्ण जम्बूद्वीपातली तीर्थ या 1000 नावांमध्ये आपल्याला प्राप्त झाली. जिथे विष्णू सहस्रनामाचं पठण होतं, ज्या घरामध्ये रोज विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं, विशेषतः आता इथे सुद्धा संकीर्तन चालू आहे आपल्या विष्णू सहस्रनामाचं, जिथे या विष्णू सहस्रनामावरती चर्चा होते, जिथे या विष्णू सहस्रनामाची एकमेकाला देवाणघेवाण होते, जिथे हे विष्णू सहस्रनाम पठण केलं जातं, नवे जिथे विष्णू सहस्रनामाचं हवन केलं जातं, हवनही आपण करणार आहोत. एक लक्षात घ्या, अधिक महिना आता पुढे येतोय. ज्यांना ज्यांना शक्य होईल ना त्यांनी या संपूर्ण 30 दिवसामध्ये एकदा तरी स्वतःच्या घरी विष्णू सहस्रनामाचं हवन करा. कसं आहे, स्मरण करण्यापेक्षा अधिक पुण्य हे जप करण्याला आहे. जप करण्याच्या पेक्षा अधिक पुण्य पूजन करण्यामध्ये आहे. आणि जप, स्मरण आणि पूजन या तिन्ही पेक्षा अधिक पुण्य हे हवन करण्यामध्ये आहे. म्हणून एक एक नाव विष्णूचं म्हणायचं आणि कुंडामध्ये आहुती द्यायची. काळ्या तिळाने आहुती द्या, त्याला तूप लावा आणि काळ्या तिळाने जर का विष्णू सहस्रनामाचं हवन केलं तर ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराच्या भूमीमध्ये, आपल्या बांधलेल्या घरामध्ये जर का काही नकारात्मक शक्ती असतील, पितरांचे दोष असतील, पितृदोष असतील किंवा पातकांच्या राशी असतील घरामध्ये, तिळाच्या हवनाने त्या सगळ्या नष्ट होतील. असं सामर्थ्य तिळाच्या हवनामध्ये आहे. म्हणून तिळाचं हवन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिक महिन्यामध्ये करा विष्णू सहस्रनामाचं हवन. पण हवन करताना मात्र आपणच अग्नी पेटवला आणि आपणच हवन केलं असं करू नका. त्याच्याकरता कोणीतरी सुज्ञ ब्राह्मण बोलवा. असं नाही की मंदार कळकर गुरुजींनाच बोलवा आणि करा असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. तुम्हाला जे कोणी ब्राह्मण आवडेल त्याला बोलवा, त्याच्याकडनं. कारण का, तो अग्नी प्रज्वलित करणं, आहुती देणं हे टेक्निक आपल्याला त्याचं साधत नाही. मग मध्येच तो अग्नी कमी झाला, विजला, ते दूर झाला तर करायचं काय? म्हणून ब्राह्मण बरोबर असलेला बरा आणि त्याच्याकडनं अग्नी प्रज्वलित करून विष्णूंची पूजा करा. 108 पानं व्हा आणि 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलो तीळ लागतील माझ्या अंदाजे. त्याला चांगलं गाईचं तूप लावून घ्या चोपडून आणि विष्णवे नमः स्वाहा, वषट्काराय नमः स्वाहा, भूतभव्य प्रभवे नमः स्वाहा. इथं आपण देणार आहोत 15 तारखेला इथे आहुती त्याचाच देणार आहोत आपण. त्या तिळाचं हवन करा. अनेक गोष्टींचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. आणि इतकंच नव्हे, तुमचं आयुष्यही वाढेल, बल पण वाढेल आणि श्री म्हणजे संपत्ती सुद्धा वाढेल म्हणून सांगितलं. अर्थातच तुळशीच्या रोपाच्या सान्निध्यामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाच्या सान्निध्यामध्ये जर का विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपण साधं म्हटलेलं विष्णू सहस्रनाम आणि तुळशीच्या जवळ बसून विष्णू सहस्रनाम म्हटलं तर ते सहस्रपट पुण्य फल देणार आहोत. तेच विष्णू सहस्रनाम मी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन म्हटलं, पिंपळाला प्रदक्षिणा घालत घालत विष्णू सहस्रनाम म्हटलं, तेच विष्णू सहस्रनाम आम्ही एकदाच म्हणावं. पिंपळाच्या झाडामुळे ते आम्हाला 1000 पट फल देते. म्हणून जिथे जिथे पिंपळ आपल्या घराच्या जवळ असेल ना तिथे बघून ठेवा. त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याची सोय आहे का बघा. आणि विष्णू सहस्रनाम सरळ हेडफोन लावा, विष्णू सहस्रनाम लावा आणि वाचत 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 जेवढा होते प्रदक्षिणा मोजू नका,
हळूहळू त्या प्रदक्षिणा घालत घालत ते विष्णू सहस्रनाम म्हणा असं एकदा दोनदा तीनदा करून बघा. मग तुम्हाला कळेल की आपल्या जीवनात काय परिवर्तन झालं. अश्वत्थ संधिदौ पार्थ ध्यात्वा मनसी केशव त्या विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये आले. आणि अश्वत्थ हा वृक्ष जो आहे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं माझ्या अनेक विभूती आहेत. त्यातल्या वृक्षांमध्ये विभूती माझी बघायची असेल वृक्षाणाम अश्वत्थोस्मी. पिंपळाचं झाड ही माझी विभूती आहे. असा ठिकाणी म्हणा. तुम्हाला याही पेक्षा एक मोठी गोष्ट सांगतो. तुम्ही जर का शंकराच्या देवळामध्ये विष्णू सहस्रनाम जर का जाऊन म्हटलं, समजा असं वाटलं की ओंकारेश्वर मंदिरामध्ये जावं, विष्णू सहस्रनामाचं पुस्तक उघडलं आणि विष्णू सहस्रनाम म्हटलं शंकराच्या देवळामध्ये, अहो 10,000 पट पुण्य आम्हाला प्राप्त होत आहे शंकरामध्ये जर देवळामध्ये जर का विष्णू सहस्रनाम म्हटलं. काय सामर्थ्य. मग तुम्ही तीर्थक्षेत्री म्हणा, पिंपळाच्या खाली म्हणा, शंकराच्या देवळात म्हणा, आणि समजा यातलं काहीही मिळालं नाही तर तुम्ही जिथे हे विष्णू सहस्रनाम म्हणाल ते सुद्धा एक तीर्थ तयार होईल असं सामर्थ्य विष्णू सहस्रनामामध्ये. अजून काय मला सांगावं येईल. अशा अनेक प्रकारची फलश्रुती आहे. थोडस मध्यंतर करूया, चहापान करूया, पुढचा विषय पुढे बघूया आपण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ